राजकारण, समाजकारण, कृषी व उद्योग, मनोरंजन व क्रीडा। आपण पाहत आहात न्यूज 18 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। महाराष्ट्र राज्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक महत्त्वपूर्ण बदल घडवून आणला जाणार आहे। राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सर्व शाळांसाठी नवीन वेळापत्रक जाहीर केले। हा निर्णय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने घेण्यात आला आहे। शालेय शिक्षण विभागाच्या अधिकृत परिपत्रकानुसार हे नवीन वेळापत्रक इयत्ता 1ली ते 10वी या सर्व वर्गांसाठी बंधनकारक असणार आहे। या निर्णयामुळे राज्यभरातील लाखो विद्यार्थी आणि शिक्षकांच्या दैनंदिन कार्यक्रमामध्ये बदल होणार आहे। नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीसाठी वेगवेगळ्या भागांसाठी वेगळ्या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत। विदर्भातील सर्व शैक्षणिक संस्था दिनांक 23 जून पासून नवीन शैक्षणिक सत्राची सुरुवात करणार आहेत। हा निर्णय विदर्भातील हवामान परिस्थिती आणि स्थानिक गरजांचा विचार करून घेण्यात आला आहे। राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांमधील शाळा दिनांक 16 जून पासून सुरू होणार आहे। या व्यवस्थेमुळे वेगवेगळ्या प्रदेशातील विशिष्ट परिस्थितींचा विचार करता आला आहे। नवीन नियमानुसार राज्यातील सर्व शाळा सकाळी 9 वाजता सुरू होऊन सायंकाळी 4 वाजता संपणार आहेत। हा 7 तासांचा कालावधी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सहशैक्षणिक क्रियाकलापांसाठी पुरेसा मानला जात आहे। शाळेची सुरुवात सकाळी 9 होईल ते 9:25 प्रार्थना आणि परिपाठ होईल। दिवसाची सुरुवात प्रार्थना आणि परिपाठाने होणार आहे। या 25 मिनिटांच्या कालावधीत विद्यार्थ्यांचे मानसिक तयारी आणि दिवसाच्या कार्यक्रमाची माहिती दिली जाणार आहे। प्रार्थनेनंतर लगेचच मुख्य शैक्षणिक कार्यक्रम सुरू होणार आहे। या 2 तासांच्या कालावधीत 3 तासिका घेण्यात येणार आहेत। प्रत्येक तासिका सुमारे 40 मिनिटांची असणार आहे। सकाळच्या तासिकानंतर विद्यार्थ्यांना 10 मिनिटांची छोटी विश्रांती मिळणार आहे। या वेळेत ते स्वतःला तयार करू शकतील आणि थोडासा विश्रांती घेऊ शकतील। लहान विश्रांतीनंतर पुढील 75 मिनिटांमध्ये 2 अतिरिक्त तासिका घेण्यात येणार आहेत। या वेळेत महत्त्वपूर्ण विषयांवर भर दिला जाणार आहे। दुपारी 40 मिनिटांची मोठी सुट्टी असणार आहे। या वेळेत विद्यार्थी जेवण करू शकतील आणि पुरेसा विश्रांती घेऊ शकतील। हा कालावधी त्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी महत्त्वपूर्ण आहे। मध्यान्ह विश्रांतीनंतर पुढील 145 मिनिटांमध्ये उर्वरित तासिका पूर्ण केल्या जाणार आहेत। या वेळेत विविध विषयांचे शिक्षण आणि प्रयोगात्मक कार्य केले जाणार आहे। दिवसाच्या शेवटी 5 मिनिटे वंदे मातरम गायले जाणार आहे आणि त्यानंतर सायंकाळी 4 वाजता शाळेची सुट्टी होणार आहे। नवीन वेळापत्रकामुळे शिक्षकांना अधिक संरचित पद्धतीने शिकवण्याची संधी मिळणार आहे। पुरेशा विश्रांतीमुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढणार आहे। नियमित विश्रांती आणि योग्य जेवणाचा वेळ यामुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला चांगला फायदा होणार आहे। निश्चित वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांमध्ये अनुशासन आणि वेळेचे योग्य व्यवस्थापन करण्याची सवय निर्माण होणार आहे। शिक्षकांनी या नवीन वेळापत्रकानुसार आपल्या शिकवण्याची पद्धती आणि अभ्यासक्रम नियोजन करावं लागणार आहे। तसेच पालकांनी आपल्या मुलांच्या दैनंदिन कार्यक्रमात या बदलाचा विचार करून त्यांना योग्य मार्गदर्शन करावं लागणार आहे। या नवीन वेळापत्रकाची अंमलबजावणी केल्यानंतर शिक्षण विभाग त्याच्या परिणामांचे नियमित मूल्यांकन करणार आहे। आवश्यकतेनुसार पुढील सुधारणा केल्या जाणार आहेत। महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रातील हा महत्त्वपूर्ण बदल विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। या नवीन वेळापत्रकामुळे शिक्षणाची गुणवत्ता सुधारणार आहे आणि विद्यार्थ्यांना अधिक चांगले शिक्षण मिळणार आहे। आपण पाहताय न्यूज 18 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज 18 महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा।